नमस्कार, आपले पुन्हा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रगती अहवालावर आधारित पर्सनलाइज म्हणजेच वैयक्तिकृत मदत कशी केली जाऊ शकते। दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांचे मास्टरी अहवालाच्या आधारे गट कसे तयार केले जाऊ शकतात आणि तिसरा म्हणजे कौशल्य अहवालाचे पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू कसे करायचे आणि पुढील वर्गासाठी कृती योजना कशी तयार करायची। आपण आतापर्यंत कोर्स आणि युनिट मास्टरी ध्येय कशी नियुक्त करायची हे पाहिले आहे। मास्टरी ध्येयांवर काम करताना विद्यार्थ्यांना कसा अनुभव प्राप्त होतो हे पण आपण पाहिले आहे। आता एकदा का तुमचे विद्यार्थी मास्टरी ध्येयांवर काम करू लागले की त्यांच्या मास्टरीच्या या प्रवासात ते कशी प्रगती करत आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला उत्सुकता असेलच। चला तर मग आपण बघूया की तुम्ही विद्यार्थ्यांची प्रगती कशी तपासू शकता। यासाठी आपण शिक्षक डॅशबोर्डवर जाऊन आपला वर्ग निवडूया आणि मास्टरी ध्येय या विभागाअंतर्गत प्रगती पहा या बटणावर क्लिक करूया। तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना नियुक्त केलेल्या मास्टरी ध्येयांची सूची तुम्हाला इथे दिसेल। या मास्टरी गोल्समधील प्रगती तुम्हाला ध्येय किंवा गोल प्रगती या कॉलममध्ये दिसेल। तुम्ही इथे टक्केवारीनुसार प्रगती पाहू शकता। ही टक्केवारीनुसार प्रगती म्हणजे त्या ध्येयांसाठी तुमच्या संपूर्ण वर्गाने साध्य केलेल्या एकूण प्रगतीचा मध्यक आहे म्हणजेच मीडियन आहे। तुम्ही या टक्केवारीवर क्लिक केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचे टक्केवारीत तपशीलवार विभाजन तुम्हाला इथे दिसेल। प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या वैयक्तिक ध्येयांच्या दिशेने कशी प्रगती करत आहे हे समजून घेण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे। जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक केले तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांच्या आत्तापर्यंतच्या मास्टरी प्रवासाबद्दल अधिक तपशीलवार माहिती मिळेल। तुम्ही ही माहिती विद्यार्थ्यांना वैयक्तिक फीडबॅक आणि मदत प्रदान करण्यासाठी वापरू शकता। नियुक्त केलेल्या मास्टरी ध्येयांच्या प्रगतीनुसार तुम्हाला विद्यार्थ्यांचे गट तयार करायचे असल्यास कृती आढावा या विभागात जा आणि मास्टरी या बटणावर क्लिक करा। इथे तुम्ही तुमचे विद्यार्थी त्यांच्या कोर्समधील मास्टरी ध्येयांवर आधारित वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले पाहू शकता। जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट युनिटचा गट बघायचा असेल तर तुम्ही त्या युनिटवर क्लिक करून तुमच्या विद्यार्थ्यांची युनिट मास्टरी प्रगती बघू शकता। तुम्ही या माहितीचा वापर करून वर्गातील त्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या प्रगतीनुसार गट तयार करू शकता आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करू शकता। चला आता आपण अधिक खोलात जाऊया। जर तुम्ही या आठवड्यात एखादे विशिष्ट कौशल्य तुमच्या वर्गात शिकवले असेल आणि त्या कौशल्यावर आधारित तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची मास्टरी लेवल तपासायची असेल तर तुम्ही कृती आढावा या अंतर्गत कौशल्य या बटणावर क्लिक करू शकता। येथे तुम्हाला कोर्स, युनिट आणि मास्टरी लेवल निवडण्यासाठी अनेक ड्रॉपडाऊन मेनू मिळतील। एकदा तुम्ही एखादे विशिष्ट कौशल्य निवडले तर तुमचे त्यातील सर्व विद्यार्थी त्यांच्या मास्टरी लेवलनुसार तुम्हाला गटांमध्ये विभागलेले दिसतील। ही माहिती तुम्हाला तुमची कृती योजना तयार करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। उदाहरणार्थ या युनिटमध्ये मी पाहू शकतो की काही विद्यार्थी हे प्रयत्न केला आहे या स्तरावर आहेत। हे असे विद्यार्थी आहेत ज्यांना माझ्याकडून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असू शकते आणि मला ही संकल्पना त्यांना पुन्हा शिकवावी लागेल। पुढे असे काही विद्यार्थी आहेत जे परिचित या स्तरावरती आहेत ज्यांना या कौशल्यावर अतिरिक्त सरावाची आवश्यकता असू शकते। मी या पेजवरील कौशल्य नियुक्त करा या बटणावर जाऊन अधिक सरावासाठी या विद्यार्थ्यांना अतिरिक्त सराव नियुक्त करू शकतो। पुढे आपण पाहू शकतो की काही विद्यार्थी असे आहेत जे प्रवीण या स्तरावर आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा युनिट टेस्टचा सराव करावा जेणेकरून ते मास्टरी प्राप्त या स्तरापर्यंत पोहोचू शकतील अशी माझी इच्छा आहे। तेव्हा मी त्यांना युनिट टेस्ट देऊ करेन। आणि मग काही विद्यार्थी हे मास्टरी प्राप्त या स्तरावर पोहोचले आहेत यांचे त्यांच्या प्रयत्नांसाठी वर्गात कौतुक केले जाऊ शकते। तसेच मी हे देखील पाहू शकतो की काही विद्यार्थी असे देखील आहेत जे सुरू केले नाही या स्तरावर आहेत आणि एक शिक्षक म्हणून मला या विद्यार्थ्यांसोबत बोलून त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक वाटते। या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत किंवा घरी पुरेशी उपकरणे उपलब्ध आहेत की नाही हे देखील मला तपासायचे आहे। या विविध लेवल्सचा अर्थ काय याबद्दल तुम्ही कोणत्याही गोंधळात पडला असाल तर तुम्ही या प्रश्नचिन्हावर क्लिक करून मास्टरी लेवल्सबद्दल अधिक माहिती सुद्धा जाणून घेऊ शकता।